हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजचे जे माझे ट्रेड्स आहेत इंट्राडेचे, हे जे 5 स्टॉकमध्ये मी इंट्राडे स्टॉक ट्रेडिंग केली होती इंट्राडे, तरी तुम्ही बघू शकतात. आत्ता जो चालू आहे तो RVNL आहे. इथे मी सेल केला होता. ॲक्च्युली इथे माझ्याकडून क्वांटिटीमध्ये थोडं गडबड झाली आहे, पण ठीक आहे, जवळपास आहेच तो आता. आणि BPCLचं दाखवतो तुम्हाला. ज्या पद्धतीने तुम्हाला मी बोललो आहे, माझा रिस्क रिवॉर्ड 1:3 असतो. हा 1:3च्या आसपासच आहे. ही BPCLची पोझिशन चालू आहे. ज्युबलिंग फूडची ही पोझिशन चालू आहे. ओव्हरऑल ज्या सगळ्या पोझिशन्स आहेत त्या आहेत. मनोपुरम फायनान्समध्ये माझा SL गेलेला आहे. मी तुम्हाला दाखवतो मनोपुरम फायनान्स. इथे मी ट्रेड घेतला होता 1:3 आणि माझा SL गेलेला आहे इथे. तर ठीक आहे, तुम्हाला जसं मी काल पण बोललो होतो व्हिडिओमध्ये की एखादा SL तर जाणारच आहे, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हो, डिव्हिज लॅबमध्ये हा ट्रेड चालू आहे. त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. स्टेबल नाही आहेत बायर्स पण आणि सेलर्स पण स्टेबल नाही आहेत, कारण या स्पाईक्स बनत आहेत सगळ्या. प्रत्येक कॅन्डलला मोठी मोठी स्पाईक बनते. ठीक आहे, आपलं बघायचं काम आहे. ट्रेड घेतला आहे आपण. आय थिंक इथे लिक्विडिटी आहे, त्यामुळे स्वीप होतो तो इथून. 1:3च आहे, पण क्वांटिटीमध्ये थोडी कॅल्क्युलेशन थोडं चुकलेलं दिसतं आहे मला, कारण 3,000 माझं इथेच आसपास होतं टार्गेट, आणि हे 3,000पेक्षा जास्त मार्क केलेलं आहे. आता जर 3,000च्या आसपास आलं तर मग मी एक्झिट करून घेईल, किंवा जर समजा याच्यानंतरची कॅन्डल जर ग्रीन झाली तर मग मी एक्झिट करून घेईल. कारण मी रूल्स ब्रेक नाही करत. इथून चुकून माझ्याकडून क्वांटिटी जास्त टाकली गेलेली आहे. मी माझे रूल्स कधीच ब्रेक करत नाही. कधी जर कॅल्क्युलेशन चुकून जातं, त्याच्यामुळे हे झालेलं आहे. कारण ही त्याची लिक्विडिटी आहे, आणि इथून एक तर रन होईल खाली, एक तर स्वीप होईल. स्वीप झालेली दिसते कारण इतक्या खालून इतक्या वर गेलेलं आहे, त्यामुळे स्वीप झालेले दिसते. राईट. ओके 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 ह्या कॅन्डलच्या ग्रीन होण्यासाठी थांबलो आहे मी. हा जर तोडला आहे याचा, तर मग मी घेऊन येईल तिला इथे. अशा पद्धतीने माझा स्टॉप लॉस मॉडिफाय केला आहे मी. जर इथे आला तर माझी पोझिशन कट होऊन जाईल. या स्टॉककडे लक्ष द्यावं लागणार आहे, कारण त्याने माझं टार्गेट अचीव झाल्यानंतर तो वर चालला गेला आहे. मला असं वाटतं आहे की एक्झिट झालेलंच बरं आहे, पण तो प्रॉफिट सोडू पण वाटत नाही आहे मला. ओके, ही ऑर्डर कॅन्सल, ही पण ऑर्डर कॅन्सल. डन. ठीक आहे, ही कॅन्सल. तर ठीक आहे, असं सायकोलॉजी ठेवणं गरजेचंच आहे इंट्राडे ट्रेड्समध्ये, कारण लोभीपणा हा माणसाला बुडवून देणार ट्रेडिंगमध्ये. लोभीपणा नकोच. ह्या सगळ्या पोझिशन चालू आहेत. टार्गेटकडे लक्ष द्यायला हवं होतं मी. क्वांटिटी जरा जास्त टाकली गेली ते म्हणून झालेलं ते सगळं, पण ठीक आहे. BPCLचं पण टार्गेट जवळपासच आहे, 50% झालेलंच आहे.
आता किती पोझिशन चालू आहेत माझ्या? 3 पोझिशन चालू आहेत. तर ठीक आहे, हे आजचे 5 ट्रेड्स होते. जर 1:3 झाले तर ठीक आहे, नाहीतर मी त्यांना 3 वाजेच्या आसपास, 3च्या आधीच मी त्यांना एक्झिट करेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.